या जगामध्ये असे खूप लोक आहेत जे म्हणतात की भूत प्रेत ह्या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत, वास्तविक जीवनामध्ये हे कुठेही नाहीत. पण मला ना एक गोष्ट बोलायची, ज्याच्यासोबत घडतं ना त्यालाच कळतं, ही एवढीच गोष्ट बोलायची होती. तर आज ज्या माणसाची गोष्ट आपल्यापाशी आलेली आहे, या व्यक्तीचं नाव आहे सुमित दुबे. आणि या व्यक्तीचं सुद्धा असंच म्हणणं होतं की या जगामध्ये भूतप्रेत काहीही नसतात. पण जेव्हा यांच्यासोबत घडलं त्यावेळेस यांचं म्हणणं असं झालं की बाप रे बाप, हे सगळं खरं आहे. तर मंडळी, जेव्हा नवरात्री बसतात ना, 9 देव्या 9 दिवस बसतात, त्यांना नवरात्री असं म्हणतो आपण. जेव्हा तो सण येतो ना त्यावेळेस राजस्थानमध्ये एक छोटंसं गाव असतं, ज्या गावामध्ये एक पूजा ठेवली जाते. त्या गावामध्ये एक बाई असते. त्या बाईमध्ये दरवर्षी देवीच्या आशीर्वादामुळे तिच्या अंगामध्ये काहीतरी असं देवीच्या प्रकारासारखं येतं. आणि जो कोणी पण त्या बाईच्या जवळ जातो, तिचं दर्शन घेतो, ती बाई त्याला आशीर्वाद देते, त्याच्या जीवनामधल्या अडचणी सांगते आणि त्या अडचणी सांगूनसुद्धा त्यांचं निवारण काय होऊ शकेल हे सुद्धा सांगते. आता हे सगळं सुमितचा एक फ्रेंड त्या सुमितला सांगतो. सुमितचं मन होतं, सुमित थोडा जवान होता. आता ही गोष्ट 2008ची आहे. सुमितचं मन होतं की एकदा जाऊन बघूयात काय आहे ते, आणि आपलं फिरणंसुद्धा होईल. तर माउंट अबू हे रेल्वे स्टेशन माहिती आहे ना तुम्हाला, जल्लोर या जागेवर हे रेल्वे स्टेशन आहे, याच्या आसपास कुठंतरी. तर माउंट अबू या रेल्वे स्टेशनपासून 120 किलोमीटरवर हे छोटंसं गाव आहे, ज्या गावामध्ये हे सगळं काही घडतं ते गाव. आता जो सुमित आहे त्याच्या मित्रासोबत त्याच्या गावामध्ये जातो. गावामध्ये गेल्याच्या नंतर संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होतो. कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर सुमित आणि त्याचा मित्र दोघेजण ते पूर्ण कार्यक्रम अटेंड करतात, बघतात, एन्जॉय करतात. पण त्या तेवढ्या कार्यक्रमात सुद्धा जो सुमित आहे याला अजिबात विश्वास बसत नाही की देव असतात, भूतं असतात, किंवा खरंच ज्यांच्या अंगामध्ये काही येत असेल किंवा हे खरंच सांगत असेल. त्याला असं वाटायचं की जो व्यक्ती त्या बाईपाशी जातोय तो व्यक्ती तिला अगोदर सांगितलेला आहे की माझ्या जीवनामध्ये अशी अशी अडचण आहे, आणि त्याच्यानंतर ती बाई आपल्यासमोर सगळ्यांसमोर अशी बोलती आहे जसं की तिला आपल्याला असं वाटावं की ती कित्येक मोठी महान आहे, तिच्या अंगामध्ये कितीतरी दिव्य शक्ती येऊन बसलेली आहे. म्हणजे प्लॅनिंगनुसार हे सगळं काम करतात, त्या सुमितला असं वाटायचं. संध्याकाळचे 10 वाजले असतील, हा पूर्ण कार्यक्रम आटपतो. आटपल्याच्यानंतर सुमित आणि त्याचा मित्र त्याच्या मित्राच्या घरी येतात, जेवण वगैरे करतात आणि झोपण्याच्या तयारीला लागतात. पण सुमितला त्या गावामध्ये अजिबात करमत नव्हतं, कारण की त्या गावामध्ये कुठली सुविधाही नव्हती आणि गाव खूपच छोटंसं होतं. त्यामुळे सुमितला तिथं राहावतच नव्हतं. सुमित त्याला लवकर म्हणला की आपल्याला लगेच मुंबईला निघावं लागेल. त्याचा मित्र म्हणतो की अरे यार, आपण आता जस्ट आलो आहे, आजच्या दिवस थांबू, उद्या सकाळी आरामशीर निघूयात. सुमित म्हणतो नाही 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 नाही, आपण आत्ताच निघूयात. कसा बसा हां हूँ करून तो सुमित त्याच्या मित्राला राजी करतो जाण्यासाठी. दोघेही जण राजी होतात, आपली बॅग भरतात आणि जाण्यासाठी तयार होतात. गावाच्या थोडं बाहेर येऊन थांबतात. तर गावामधल्या माणसांना माहीत होतं की जे 2 मुलं आपल्या गावामधली आहेत ते बाहेर जात आहेत, जो की सुमितचा मित्र आहे तो आणि सुमित. तर त्या गावामधली लोक काही जमा होतात, त्यांच्यापाशी जातात आणि त्यांना सजेशन देतात की बाबा इथून तुम्ही या टायमाला नका जाऊ, आजची रात्र कमीत कमी इथं थांबा आणि उद्या सकाळी तुम्ही वाटलंच तर 5 वाजता निघून जा, पण आज संध्याकाळी इथून नका निघून जाऊ. सुमित म्हणला का? अहो आमचं काम आहे तिकडं, आत्ता आम्हाला निघावं लागेल. आत्ता निघलो तर नेमकंच मी माझ्या टायमाला मुंबईमध्ये पोहोचू, आणि माझं खूप जास्त काम आहे, मला जावंच लागेल, काही झालं तरी मला जावंच लागेल. तिथली माणसं म्हणू लागले की अहो आजच कार्यक्रम झालेला आहे, आणि या कार्यक्रमाचा जो क्रायटेरिया आहे ना, म्हणजे या कार्यक्रमाचा जो प्रभाव आहे ना, तो आजची रात्र राहतोच. तुम्ही जर आज गेलात तर काही होऊ शकतं, कारण की या रात्री आमच्या गावातले पण काही माणसं गावाच्या बाहेर गेले होते, त्यांच्यासोबतही खूप वेगळं झालं आहे आणि त्यांना माहिती आहे. आता त्यांच्यासोबत झालेले ते सुद्धा यांना सांगू लागले की नका जाऊ, अवघड होईल. पण सुमितला या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. आता सुमित म्हणला की नाही, मला जायचं म्हणजे जायचं. आता त्या गावामध्ये जाण्या येण्याची जास्त सोय नव्हती, आणि जे रस्ते होते ते पण खूप खडखड मळकर होते. आता जे 120 किलोमीटर होतं त्यामधलं 50 किलोमीटर तर असा होता की समजा गाडीला 15 ते 20च्या स्पीडच्या वरी जाताच येत नव्हतं, इतके भयंकर त्या रोडनं खड्डे होते. तर त्या गावामध्ये काळी पिळी म्हणून जीभ असते. आता ती काळी पिळी तुम्हाला जीभ माहीत असेल,
वरून पिवळी असते, खालून काळी असते, पुन्हा पिवळी असते, अशी पट्टे पट्टे असतात त्या जीपीला. खेड्यापाड्यामध्ये जास्त दिसते ती जुनी जीप. ती जीप होती. त्या जीपवाल्याला म्हणले की बाबा आम्हाला नेऊन सोड. तो म्हणला की नाही नाही, आज संध्याकाळी मी नेऊन सोडत नाही, आज संध्याकाळी घराच्या बाहेर निघत नाही. यांनी त्याला पैशाची लालच दिली, तुझं जितकं भाडं होतं आहे ना त्याच्यापेक्षा डबल भाडं मी तुला देतो. आता पैशामुळे माणसं काहीही करतात, तसं या जीपवाल्याने सुद्धा केलं. ठीक आहे म्हणला, मी निघतो. आता सुमितचा तो मित्र त्या गावामधला आणि तो ड्रायव्हर गाडी घेऊन तिथून निघले. गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर 10-15 किलोमीटर गेल्याच्या नंतर तो सुमितचा जो मित्र आहे तो सनमागच्या सीटवर झोपी गेला. आता जेच ती गाडी गावाची जी रेखा आहे त्याच्या पलीकडं 25 ते 30 किलोमीटर जाते, त्यावेळेस एक असा रोडचा गॅप होतो जिथं की डायरेक्टली 10-5 या स्पीडमध्ये गाडी चालवावं लागली. गाडीची स्पीड खूप स्लो झाली. सुमित आणि ड्रायव्हर गप्पा मारू लागले समोरच्या सीटवर. आरामशीर गाडी चालू लागली, झुकवत खड्डे. तेवढ्यात सुमितच्या कानावर आवाज येतो, आहे एका लेडीजचा, एका बाईचा. असा आवाज आल्याच्यानंतर सुमित मागं बघितल्याच्या नंतर मागं कोणी नसतं. खाली बघतो तो झोपलेला आहे का नाही, असा मित्र खाली बघतो तो मित्र झोपलेला आहे. हा कन्फ्युजन होतो आणि खाली बसतो. बसल्याच्या नंतर सुमितला अजून एक आवाज येतो, हसण्याचा, बाई हसण्याचा, जोरात हसण्याचा. आता सुमित अजून आरबळला. तो पुन्हा मागं वळून बघतो तर कुणीच नसतं तिथं. तो जागेवर झोपलेला असतो आणि तो आता आपल्या सीटवर बसणारच की याचं लक्ष त्या ड्रायव्हरकडे जातं. आता तो ड्रायव्हर रडायला लागला, ॲटोमॅटिकली अक्षरशः हळूहळू रडायला लागला आणि स्वतःला कोसायला लागला. यार माझी मती मारल्या गेली, मी याच्यासोबत आलो, या पैशाच्या नादामध्ये मी माझं जीवन संपवणार आहे, असं तसं. तो रडण्याच्या नादामध्ये लागला, इतका रडण्याच्या नादामध्ये लागला की सुमितला आता कळायला लागलं की 100% काही ना काही मॅटर होणार आहे आणि हे खरं आहे म्हणून. आता याच्या अंगाचं पाणी व्हायला लागलं. तेवढ्यात ते जो आवाज आहे तो अजून स्पीडनं वाढायला लागला. ती गाडी जशी स्लो चालायला लागली तसा तो आवाज वाढायला लागला. सुमित आणि तो ड्रायव्हर बोंबलू लागले, जोरजोरात ओरडू लागले आणि तो झोपलेला मित्र आहे ना सुमितचा, त्याला यांचा आवाजच येत नव्हता. एकदम शांतपणे तो आरामशीर झोपलेला होता. आवाज एकदम शांत झाला. तो जो खडखड रस्ता आहे तो पूर्ण असा पार झाला. विलाज नव्हता ना, गाडी थांबवता येत नाही, गाडी रिटर्न कलवता येत नव्हती. जे काय होतं ते समोरच जाण्यासारखं होतं. गाडी समोर निघली. आता 10-15ची स्पीड आता 25-30वर गेली. आता जे रोडवरचे खड्डे असतात ना ते खड्डेसुद्धा हे बघत नव्हते. त्या खड्ड्याने गाडी धडाधड पळू लागली. दोघांचा श्वास इतका जोरजोरात फुसफू लागला की एकमेकांचा श्वास एकमेकाला ऐकू येऊ लागला. जसं की हे दोघं जण त्या रस्त्यानं पळत आहेत, एवढे दमले होते गाडीत बसल्या. आणि तेवढ्यात तो आवाज एकदम शांत झाला. शांत झाल्याच्या नंतर दोघं जण रिलॅक्स झाले, एकदम रिलॅक्स झाले. हळूवार असं वाटलं की यांना मरता आपण वाचलोय. एकदम रिलॅक्स झाले. जेव्हा यांचा घाम वगैरे सगळा बंद झाला त्यावेळेस सुमितने हळूवार पाठीमागं वळून बघितलं. जसं सुमितने पाठीमागं वळून बघितलं तसं सुमित जोरात ओरडला आणि जे समोरचा ग्लास असतो ना त्याला जाऊन असा धाडकर धडकला. जसं की सुमित आता तिथून पळून जाणार आहे. इतक्या जोरात धडकला की बघायचं कामच नाही. आणि त्या ड्रायव्हरनं याचं धडकणं बघून त्यानं मागं वळून बघितलं तर तोही जोरात गाडीचा ब्रेक दाबतो आणि म्हणजे गाडी एकदम अशी कशी की स्टॉप होती आणि दोघंही जण समोरच्या काचाला जाऊन लागतात धडाधड लगे. आणि तो जो काच आहे गाडीचा ग्लास आहे तो पूर्णपणे फुटतो आणि दोघं जण असे बघितल्याच्या नंतर मागं बघतात तर काहीच नसतं. आता याचा जो काच वगैरे फुटलेला आहे त्याचा आवाज ऐकून तो सुमितचा मित्र आहे तो त्या सीटवरून उठतो. उठल्याच्या नंतर यांच्याकडे बघतो, दोघंही भिलेले काचामध्ये जाऊन बसलेले. हा विचारतो, अरे काय झालं तुम्हाला आणि तुम्ही असे कसे जाऊन बसलात मधात? तेव्हा सुमित आणि तो ड्रायव्हर म्हणतो, अरे इथं बसलेली होती ती, इथं बसलेली होती. तो मित्र म्हणतो, काय बसलेली होती, कोण बसलेली होती? हे दोघं जण म्हणतात की अरे ती बाई. या दोघांना मागच्या शीटवर बसली, जिथं सुमितचा मित्र जे झोपलेला होता त्या शीटवर एक बाई बसलेली दिसली. पूर्णपणे असं की शृंगार केलेली, एखादी नवी नवरी कशी शृंगार करते तशा प्रकारचा त्या बाईने शृंगार केलेला, मागं बसलेली आणि ती हसती आहे आणि या दोघांकडे बघते. अशा प्रकारची ती बाई या दोघांना दिसती. आता हे दोघं जण त्या सुमितच्या मित्राला सांगतायत. सुमित आणि तो ड्रायव्हर, त्याला विश्वास बसत नाही. हूं करून दोघेही जण तो अबू माऊंट रेल्वे स्टेशन आहे तिथं गेले कसं बसं. ते गेल्याच्या नंतर तिथून ते मुंबईला निघून गेले. पण जेव्हा ही गोष्ट सुमितला आठवते तेव्हा तो एकदम असा हाबरडून जातो. पहिले जाऊन तापीची गोळी घेतो
आणि त्याचं म्हणणं असं आहे की बाबा जे लोक म्हणतात की अशा काही गोष्टी नसतात, असतात, पण घडायला पाहिजे सोबत, आणि ज्याच्यासोबत घडतात ना त्यांनाच कळतं. तर मंडळी, स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हां, कमेंट पण चांगली करा. आणि एका गोष्टीची माफी मागतो, आभाळ आलेलं आहे, वारा सुटलेला आहे, त्यामुळं जरा अडचण वगैरे झाली असेल आवाजामध्ये जरा सांगण्यामध्ये थोडी, तर माफ करावं.